बांगलादेशी असल्यामुळे राजकीय जे विरोधक आहे ते आपल्यावर टीका करताना दिसून येत आहे. तो बांगलादेशी आरोपी असल्यामुळे हे बघा, बांगलादेशी हे पूर्वीच्या काळात पोचले गेलेले पिल्लू आहे. या हिंदुस्थानाला पोखरण्याचं काम जर कुठनं होत असेल तर हे बंगालमधून होत आहे. बंगालमधून तृणमूल काँग्रेसच्या सरकारच्या पाठिंबामुळेच हे बांगलादेशी येऊन हिंदुस्थानाला तोडायचा प्रयत्न करतायत आणि त्याच्या माध्यमातून ते हे बघत नाही की हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, बौद्ध आहे. ते एवढं बघतात की हा सैफ अली खान हा हिंदुस्थानी आहे, त्यामुळे त्याच्यावर हल्ला झालेला आहे. टीका करणाऱ्यांना हे सांगणं आहे की हे पिल्लू पोचले कोणी, तुम्ही आणि आणखी उलटा चोर कोतवाल को दाटे. त्यांनी सांभाळून बोलावं. अजूनही भगवा जिवंत आहे हे लक्षात ठेवावं. जाळपोळ सुरू केली आहे. गोगावलेंना पालकमंत्री पद मिळाले. हे बघा, मी पहिले सकाळी बोललो की गोगावलेजींना आणि दादा भुसेंना या ठिकाणी पालकमंत्रीपद दिलं जाणं पाहिजे होतं. ते आमचे ज्येष्ठ नेते होते. निश्चितपणाने त्यांच्यावर अन्याय झाल्याचं सगळ्या शिवसैनिकांमधली भावना आहे. तर शिंदे साहेबांनी बावनकुळे साहेबांना विनंती केली. आम्ही बावनकुळेंना सांगितलं आहे की बावनकुळे साहेब, या गोष्टीचा आपण विचार करावा. आम्ही आपले आहोत आणि आपल्यांना तुम्ही दूर लोटू नये. दादा भुसेसारख्या ज्येष्ठ लोकांना पालकमंत्रीपद न मिळणं, गोगावलेंना मंत्रीपद न मिळणं निश्चितपणाने ही फार गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे. जे कार्यकर्ते हे जाळपोळ करत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार आहे? जाळपोळ करून काहीच होणार नाही, कारण की शेवटी भावनेच्या आहारात या गोष्टी आमच्याकडेही काही दिवसापूर्वी घडल्या आणि आजही काही भावनेपुढे या गोष्टी घडत आहेत. ही एक भावना असते, प्रेमाची भावना असते. त्या माणसाच्या व्यक्तीबद्दल लोकांमध्ये एक आदर असतो, त्यामुळे या घटना नाइलाजाने घडून जातात. तसं न करता आपण या सगळ्या भावना शिंदे साहेबांपर्यंत कळवल्या आहे, या भावना बावनकुळे साहेबांपर्यंत कळवल्या आहे. आदरणीय देवेंद्रजी हे या ठिकाणी दावसला आहे, त्यामुळे त्यांनाही आमची विनंती असणार आहे की या दोघं मंत्र्यांकरता आदरणीय शिंदे साहेबांनी तर सांगितलंच आहे, त्यांचा पुनर्विचार करावा अशी आमची त्यांना विनंती आहे. सैफ अली खान